तस्मै श्री गुरुवे नमः। आज आपण आजचे पंचांग पाहू। आजची तारीख आहे 1 जून 2023, गुरुवार, शक 1945, शोभन संवत्सर, अयन ऋतू उत्तरायण, मास पक्ष ज्येष्ठ शुक्ल पक्ष, तिथी द्वादशी, नक्षत्र चित्रा, योग वडियाण, करण कोलव, चंद्र राशी आहे तुला राशी, रवि राशी नक्षत्र वृषभ रोहिणी, गुरु राशी मेष, शुक्र राशी कर्क। विवरण: शुभ दिवस, शास्त्रार्थ प्रदोष एकादशी, व्रताचे फल प्राप्ती करिता सोने, साखर व जलकुंभ दान करणे। त्यानंतर राशी प्रवेश नाही आहे। राहू काळ 14:15 नंतर 15:54, सूर्य उदय आणि अस्त 6:02, 19:11। पहिली रास आहे मेष। मेष राशीचे जातक आत्मविश्वासू असतात। ते आपला प्रभाव पाडतात, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात यश मिळते। डोळे आणि डोकेदुखीची तक्रार राहील, त्यामुळे आपल्या तब्येतीला जपा। त्यानंतरची रास आहे वृषभ रास। आज आपल्याला खर्चात वाढ होऊ शकते, त्यामुळे थोडा खर्चाकडे लक्ष द्यावे। जातकांच्या तब्येतीत थोडा चढ-उतार होऊ शकतो, जसे की सर्दी होऊ शकते, यामुळे थोडा तब्येतीलाही जपा। आज इच्छुक जातक लग्न करण्याचे विचार करू शकतो। त्यानंतरची रास आहे मिथुन रास। आज या जातकांना रचनात्मक क्षेत्री जाण्याची इच्छा होऊ शकते। नोकरीमध्ये प्रमोशन होण्याची बातमी मिळू शकते। आज जर व्यवसायात नवीन भागीदारांच्या शोधात असाल तर तो मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतरची रास आहे कर्क रास। या जातकांना व्यवसाय भागीदारामुळे व्यवसाय बदलावा लागू शकतो। नोकरीमध्ये बदली होण्याची शक्यता आहे, तरी पण या जातकांना फायदाच होईल, त्यामुळे नोकरीकडे लक्ष द्यावे। यानंतरची रास आहे सिंह रास। या जातकांना नवीन संधी मिळतील, मग ती नोकरीत असो वा व्यवसायात। तसेच नवीन वस्तू मिळण्याची पण शक्यता आहे। मालमत्ता व कोर्ट कचेरी संबंधी कामात यश मिळेल, त्यामुळे त्यावर लक्ष द्यावे। त्यानंतरची रास आहे कन्या रास। या राशीतील जातकांना आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल, तसेच परिवारातील प्रिय व्यक्ती सोबत गैरसमज होण्याची शक्यता आहे। त्यानंतरची रास आहे तूळ रास। तूळ राशीच्या जातकांना आजचा दिवस त्यांच्या मनासारखा जाऊ शकतो, त्यामुळे आज त्यांचे मन कामात न टाकता त्यांच्या आवडीनिवडीकडे लक्ष राहील। त्यानंतरची रास आहे वृश्चिक। काही दिवसापासून हे काम होते ते पूर्ण होण्याची शक्यता आहे। आपल्या प्रियजनांना तब्येतीची काळजी घ्यावी लागेल। तसेच आता पाहू धनु रास। आज धनु राशीतील व्यक्ती आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम कार्य करतील, त्यामुळे त्यांचे कौतुक होईल। आई वडिलांचे संपूर्ण सहकार्य मिळेल। त्यानंतरची रास आहे मकर रास। मकर राशीच्या जातकांना आजचा दिवस कंटाळवाणा राहील, त्यामुळे कामात मन लागणार नाही। या जातकांचे आपल्या आईसोबत काही गैरसमज निर्माण होते, त्यामुळे जरा नात्यांना जपा। त्यानंतरची रास आहे कुंभ रास। कुंभ राशीच्या जातकांना आज तीर्थयात्रा करावी लागेल, त्यामुळे कामात अडथळा निर्माण होईल, त्यामुळे आपण कामाकडे लक्ष द्यावे। त्यानंतरची रास आहे मीन रास। या राशीच्या जातकांना आज सांभाळून राहावे लागेल, कारण की कुठलीही वाईट घटना होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लक्ष द्यावे। 77 वर्षापासून आयुर्वेद सेवेत असलेली शिवशंकर आयुर्वेदिक एजन्सी अनुभवी वैद्य डॉक्टरांद्वारे जटिल किरण रोगांवर विशेषतः आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहे। सर्व नावाजलेल्या कंपन्यांची औषधं आणि सर्व प्रकारची जडीबुटी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठीही अनेक प्रकारची औषधं मिळवण्याचे एकमेव विश्वसनीय स्थान। आमच्या इथे सगळ्या प्रतिष्ठित कंपन्यांचे औषधी उपलब्ध आहे। मग वाट कोणाची बघताय?
आत्ताच भेट द्या. शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक. आमचा पत्ता आहे योग कॉम्प्लेक्स, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटलच्या समोर, महाजन मार्केट जवळ, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपूर. संपर्क साधा 8605 24 50 80. लँडलाईन नंबर 0712 25 67 74 7.